मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळते। उद्या सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल होईल। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे आणि या शिष्टमंडळात प्रसाद लाड असतील तर लाड यांच्यासह काही मंत्री सुद्धा सहभागी होतील। त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय। त्यामुळे आता उद्या सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील चर्चा नेमकी कोणत्या निर्णयापर्यंत पोहोचते याकडे आता मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तर स्वतः प्रसाद लाड आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, भाजप नेते। प्रसादजी, उद्या तुम्ही या शिष्टमंडळात जाणार आहात, किती वाजता हे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत पोहोचेल आणि काय नेमका मुख्यमंत्र्यांचा मेसेज घेऊन तुम्ही तिथे जाणार आहात? प्रथम गोष्ट तर शिष्टमंडळ नाहीये, मी एकटा शिष्टमंडळ म्हणून चाललोय। आमचे स्थानिक जिल्हाध्यक्ष नारायण कुचे माझ्या बरोबर असतील। बरं, माननीय मनोज दादा जरांगे पाटलांनी प्रसाद लाड बरोबर मी चर्चा करायला तयार आहे असे त्यांनी मला त्यांच्या आमंत्रणांचा मान ठेवून सरकारशी बोलून मी आज त्यांच्याशी चर्चा करायला आलोय। त्यांचे कुठले विषय बाकी आहेत, कुठल्या विषयावरती त्यांना आता पुन्हा उपोषण करायला लागते आणि माझा मराठा बांधव जो माझ्या समाजाचा बांधव आहे त्याची कुठली कामं अडली आहेत ही मी त्यांच्याकडनं समजून घेणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे। आणि मनोज दादांनी जे आंदोलन करून एवढं मोठं यश संपादित केलं त्याच्यामध्ये आता कुठे काय बाकी राहिलंय हे समजून घेण्यासाठी मी आज इथे आता छत्रपती संभाजी मी पोहोचलेलो आहे आणि उद्या सकाळी मी 9 वाजता अंतरवाली सराटीला मी जाणार आहे। निश्चित, धन्यवाद। प्रसाद लाड भाजप नेते आपल्याबरोबर जोडले गेलेले होते, ते एकटे आणि त्यांच्यासोबत आणखी एक नेते जे ते जाणार असल्याचं कळतंय। मात्र जरांगेनं जी 24 तासला माहिती दिली, सीएमचं शिष्टमंडळ उद्या अंतरवाली सराटीत जाईल, त्यात प्रसाद लाड हे एकमेव नेते असणार आहेत, त्यांच्यासोबत आणखी एक नेते असणार आहेत।